कारण स्पंदन ही चळवळ आहे माणूस घडण्याची. पण जर आपण सिनेकथा कीर्तन निर्मिती संस्था ओपन करतोय तर ती निर्मिती संस्था आहे, चित्रपट निर्मिती संस्था. तिकडे अर्थभान सोडून चालणार नाही. तर जेव्हा कुर्ला टू वेंगुर्ला आम्ही फिल्म स्क्रिप्ट तयार झाली तेव्हा पहिलंच ठरलं, सर आता पैसे उभे करायचे नाहीत, आता कोणाकडून पैसे घ्यायचे नाहीत, कारण हे प्रोडक्शन हाऊस आहे, याला व्यवहाराचंच जोड असली पाहिजे. आणि म्हणून आम्ही जवळजवळ वर्षभर सर अनेक प्रोड्युसर्सना भेटलो, अनेक प्रोड्युसर्सना. आणि नंतर लक्षात आलं की प्रत्येकाचे स्वतःचे इंटरेस्ट आहे प्रोड्युसर्सचे. कोणी स्क्रिप्टमध्ये बदल करायला सांगतंय, कोणी यालाच ॲक्टर घ्यायला सांगतंय, कोणी हीच ॲक्ट्रेस हवी आहे, कोणी म्हणते आमच्या इथे लोकेशन करा, मग आयटम डान्स टाका. हे सगळे जे टिपिकल अनुभव आहेत फर्स्ट टाईम फिल्म मेकर्सना ते सगळे आले. आणि मग लक्षात आलं की अरे जर आपल्याला आपलं सत्व टिकवून जर चित्रपट बनवायचा असेल तर फॉर्च्युनेटली काय तुम्ही ते म्हणाल जे की आपल्याला पैसा उभा करायला लागेल स्वतःच्या हिमतीवरती. मग तयार झाला. अदरवाईज तो सिनेमा झाला नसता. तरी सुद्धा आम्ही जेव्हा सर 1 महिना होता चित्रपट कुर्ला टू वेंगुर्लाचं, आणि यांचं कसं आहे ना, हे डिक्लेअर करून टाकतात शेड्यूल, हां या दिवशी शूटिंग सुरू होणार. मी म्हटलं अहो सर पैसे नाही आहेत आपल्याकडे. अरे होणारे विजय बघू. आणि 1 महिना आधी सगळी टीम घेऊन निघाले वेंगुर्ल्याला, काहीतरी बेसिक कुठून तरी काहीतरी कुणाकडून तरी पैसे घेऊन आले, काढली तिकीटं घेऊन गेले वेंगुर्ल्याला. 1 महिना म्हणजे हे मी एक्झॅजरेट करत नाही, 1 महिना चित्रपट, हा फुल लेंथ फीचर फिल्म, आणि पैसे नाही आहेत तिकडे. कोण बरं वेंगुर्ल्यात वर्कशॉप घेतला त्यामुळे ओळखी होत्या, त्यामुळे एवढं तर माहिती होतं की 10 दिवस लोक जेवायला देतील, आपल्याला राहायला देतील, जे काय ते. पण 10 दिवसांनी पैसे मागतील ना बाबा. पण काय माहिती नाही ना, यांचं हे वेडेपणा आहे ना, तो समहाऊ इट वर्क्स एव्हरी टाईम. कधी नाही, अनेकदा त्याचे कॉन्सिक्वेन्सेस फेस करायला लागतात. पण झालं की तसं यांच्या. आता सांगा तुम्ही नाव यू टेल की कसं पुढे काय झालं ते. वर्गमित्र होता कैलास, बोला ठीक आहे मी 10 लाख पाठवतो, त्यांनी ते सुरू केलं तेव्हा त्याने. आणि मग विद्या म्हटलं तू दिग्दर्शक आहे, तुझं आता संपलं, तू त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन कर. तू मागे आमचे चारू सोमण म्हणून देवगडच आहेत, त्यांना मी मुद्दामून आमच्याबरोबर प्रोड्यूसर म्हणून ठेवलं आहे. ते स्टेट बँकेतनं मॅनेजर म्हणून निवृत्त झाले. त्यामुळे म्हटलं एक लिखापडीसाठी असावा माणूस, मला तर काही त्यातलं काही हे नाही ते. आणि मग हळूहळू तिथल्या बाई होत्या आहेत, त्यामुळे माझी FD सीमा मॅडम, त्यांचा एवढा विश्वास की ती FD तुम्ही हे करा, तर तुम्ही 4 वर्ष आमच्या पोरांसाठी येता कोकणात वेंगुर्ल्यात. तर मी एवढं, आणि मला तेच व्याज द्या, संपला विषय. म्हटलं हो. आणि तिथून थोडे आले, आणि ते थोडे करत आम्ही जेव्हा परत आलो तेव्हा लॉकडाऊन सुरू झालं. मग थोडं शूटिंग राहिलं, मग पुन्हा नव्याने केलं. ते सगळं होता हळूहळू झाली. अविनाश आला, अविनाश इंजाम, साऊंड डिझायनर अविनाश सोनावणे, तो माझा मित्र. तर साऊंड डिझायनिंगसाठी सेटवर आला. आणि एक आम्ही काय आता एवढे 30 वर्ष महाराष्ट्रभर फिरून ही जी टीम जमवली ती सगळीच तिकडे होती. त्यामुळे कौटुंबिक कार्य, हा सिनेमा खरं तर कुटुंबातलं एखादं कार्य असतं ना, तसं होत होतं. सो सगळे आमच्याकडे सगळी टीम होती. आम्ही पैसे नसताना आमच्याकडे ऑनलाईन एडिटर बसलेला घरचा ना, त्यामुळे दिवसाच्या दिवसा सगळं फुटेज ग्रॅब करून कन्वर्ट करून सगळं एडिट होत होतं. सो 10 दिवसांनी आहे ना आम्ही कट पाहिला. सो अविनाशला लक्षात आलं की अरे हे बनतंय चांगलं आणि त्याला प्रोडक्शनमध्ये उतरायचं होतं. तो म्हणाला की सर मी को प्रोड्युसर म्हणून या प्रोजेक्टला जॉईन होतो. वा, म्हणजे आता 10 दिवसांनी शूटिंग बंद करायचं असं ठरलेलं, एक शेड्यूल करायचं. आणि अविनाशाला अजून 10 दिवस करता आलं. ते करता माझा सिनेमॅटोग्राफर हैदराबादचा, माझा सिनियर एफटेचा, त्याने बघितलं, बोला अरे बहुत अच्छा बन रहा है. त्याचा एक मित्र होता CA, त्याला आवड होती सिनेमाची. त्याने तिथून फोन केला की तुला मी विमिओ लिंकने पाठवतो, तू बघ हे काहीतरी इंटरेस्टिंग बनतंय. तो तिकडे खास आला हैदराबादवरनं, त्याने बघितली सगळी टीम वगैरे, त्याला कनेक्ट झालं, त्याने थोडे पैसे दिले, अजून पुढचं शूट करता आलं. तर असं ना, म्हणजे काय ना ते आहे ना, शाहरुख बाबा म्हणालेत ना, अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात तुम्हें से मिलाने की कोशिश में लग जाती है. मी बघितलंय की ज्याला आमची साशंकता एकीकडे आणि या माणसाचं कन्व्हिक्शन एकीकडे. याच्या कन्व्हिक्शनने काय माहिती नाही कुठून काय होतं, गोष्टी घडतात. पण